खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत ठेचा ऑमलेट। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। तर ठेचा ऑमलेट बनवण्यासाठी आवडीप्रमाणे हिरवी मिरची घेऊ आणि मिरची छान अशी भाजून घेऊ। तर आपल्याला 2 ते 3 अंड्याचं ऑमलेट बनवायचं म्हणून मी एवढी मिरची घेतली। जर जास्त अंडे असतील तर जास्त घेऊ शकता किंवा कमी। तर यामध्ये 3-4 पाकळ्या लसणाच्या घालू आणि लसूणही हलकासा भाजून घेऊ। आता मस्तपैकी आपलं भाजून झाले, खलबत्त्यामध्ये घालू। आता थोडीशी कोथिंबीर घालू, चवीपुरतं मीठ आणि मस्त हा ठेचा कुटून घेऊ। हा ठेचा असाही भाकरी बरोबर खाल्ला ना तर मस्तच लागतो, मस्त तोंडाला चव येते। तर बघा छान असा आपला ठेचा कुटून झालाय अशा प्रकारे। आता एका बाउलमध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालू, बारीक चिरलेला टोमॅटो आणि हा कुटून घेतलेला ठेचा घालू। मस्त लसणाचा वास येतो ठेच्यामध्ये। आता अंडी फोडून घालू, तर हा कांदा टोमॅटो आणि ठेचा मी हा 3 अंड्याच्या प्रमाणे घेतलाय। जास्त अंडे असतील तर थोडंसं जास्त घालायचं। आता मस्तपैकी अंडे फेटून घेऊ। जेवढं आपण छान अंडी फेटून घेऊ ना तेवढं छान ऑमलेट होतं, मस्त लागतं ऑमलेट। आता छानपैकी आपलं फेटून झालंय अंड, तळून घेऊ। आता गरम तव्यामध्ये थोडंसं तेल घालू, तेल सगळीकडे असं तव्यामध्ये पसरून घेऊ। छान असं तेल गरम झालं की मग फेटून घेतलेलं अंड्याचं मिश्रण घालू आणि 3 ते 4 मिनिटासाठी ना आपल्याला झाकण ठेवून घ्यायचंय। 3-4 मिनिटांनी पाहूया। बघा किती मस्त फुगलंय ऑमलेट, किती छान दिसतंय। आता पलटून घेऊ, इझिली पलटी होतं, मस्त तळलं गेलंय। आता परत आपण 3 ते 4 मिनिटांनी ऑमलेट काढून घेऊ। बघा किती छान ऑमलेट झालंय, मस्त दिसतंय की नाही। तर असं छानपैकी हे ठेचा ऑमलेट आपलं झालेलं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।